मराठी माणसासाठी सर्व काही बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल ही उद्धव ठाकरे यांची भूमिका. खासदार संजय राऊतांचं मनसे शिवसेना युतीबाबत मोठं वक्तव्य. उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसे भूमिका असल्याची ही वक्तव्य. एकत्र यायच्या गोष्टी दिलसेच करायच्या असतात. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर सुप्रिया सुळे यांची मिश्किल प्रतिक्रिया. राज ठाकरे युतीबाबत अद्याप काहीही बोललेले नाहीत. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांची प्रतिक्रिया. तर युतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघं भाऊ निर्णय दोघेच घेतील असंही वक्तव्य. राजकीय निवृत्तीबाबतचं वक्तव्य गमतीनं केलं असल्याचं सांगत दीपक केसरकरांचा यू-टर्न. पुढील काळामध्ये आमदारकी नाही तर राज्यसभा विधान परिषद लढवण्याची आपल्यामध्ये ताकद असल्याचं सांगत राजकारणामध्ये कायम राहण्याचे दिले संकेत. बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर आणखी एक गुन्हा दाखल. वारच्यानंतर आता बावधन पोलिसांकडून गुन्हा दाखल. निलेशचे वडील आणि भावालाही पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स. वैष्णवी हागवणे प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेल्या निलेश चव्हाणला शोधण्यासाठी रात्री पोलीस त्याच्या घरी पोहोचले. मात्र तो हाती लागला नसून त्याचा लॅपटॉप जप्त करण्यात आल्याची माहिती. वैष्णवीला लग्नात दिलेले 51 तोळे सोनं हागवणे कुटुंबियांकडून गहाण ठेवण्यात आल्याचं समोर. सोनं नेमकं कोणत्या कारणासाठी गहाण ठेवलं, त्यासाठी वैष्णवीची परवानगी घेतली होती का, याबाबत पोलिसांचा तपास सुरू. मयुरी जगताप हिच्या आई आणि भावानं राज्य महिला आयोगाला लिहिलेलं पत्र समोर. नोव्हेंबर 2024 मध्ये लिहिलं होतं पत्र. हगवणे कुटुंबांकडून अत्याचार होत असून संरक्षण देण्याची केली होती मागणी. महिला आयोगाकडून मात्र दखल नाही. रोहिणी खडसेंकडून रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी. महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना महिला आयोगाच्या कामाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे चाकणकरांचा राजीनामा घ्या. पत्राद्वारे रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ज्या पद्धतीनं सामाजिक संस्थांना आयोगाच्या कामांशी जोडायच्या, तीच पद्धत सध्याच्या अध्यक्षांनी अवलंबावी. नीलम गोऱ्हेंचा रुपाली चाकणकरांना सल्ला. नाशिकच्या येवल्यामध्ये विवाहित महिलेची आत्महत्या. गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये सासू, नणंद आणि पतीविरोधात गुन्हा दाखल. विवाहितेला सासरच्यांकडून त्रास देण्यात येत होता, नातेवाईकांनी केला आरोप. नाशिकमध्ये भक्ती गुजराथी या विवाहितेची आत्महत्या. गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये सासू सासरे, नणंद, पती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल. आमच्या मुलीला न्याय द्या. येवल्यामध्ये भक्ती गुजराथीच्या अंत्ययात्रेमध्ये झळकले फलक. आदिवासी विकास विभागाचा 335 कोटींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवला. शासन निर्णय जाहीर. या निर्णयाचा फटका विभागाच्या योजनांवर. याआधी सामाजिक न्याय विभागाचा निधीही वळवण्यात आला होता. आदिवासी विभागातील योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणतीही योजना बंद पडणार नाही. आदिवासी मंत्री अशोक उईकेंची लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला, त्यावर प्रतिक्रिया. बीडमध्ये भाजपची अंतर्गत गटबाजी समोर. भाजप कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवर पंकजा मुंडेंचा फोटो वगळता प्रवीण दरेकरांच्या मुलाचा फोटो. पुण्यातील खराडी परिसरामध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा छापा. 150 ते 200 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह गेले कारवाईसाठी. 100 ते 150 लोक ताब्यात. सर्व आरोपी गुजरातचे असल्याची माहिती. प्राईड आयकॉन नावाच्या इमारतीमध्ये चालवलं जात होतं बनावट कॉल सेंटर. अमेरिकेमधील लोकांची डिजिटल अटक नावाखाली केली जात होती फसवणूक. कॉल सेंटरमध्ये काम करणारे अनेक तरुण तरुणी ताब्यात. पुण्यातील बोगस कॉल सेंटर प्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक. पोलिसांकडून कॉल सेंटरमधला मुद्देमालही जप्त. जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी लढताना संदीप गायकर शहीद. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. शहीद संदीप गायकर यांच्या वीरपत्नीकडे भारताचा तिरंगा सन्मानानं सुपूर्द. यावेळी वीरपत्नीनं धीरोदात्तपणे भारत माता की जय अशा घोषणा देत तिरंगा सन्मानानं स्वीकारला. डोळे पाणावणारी आणि अंगावर शहारा आणणारी दृश्य. जवान संदीप गायकर यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबियांसह ग्रामस्थांना अश्रू अनावर. पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर फुटला अश्रूंचा बांध. नियोजन चुकल्यामुळे पहिल्याच पावसामध्ये सिंधुदुर्गात बत्ती गुल. अधिकाऱ्यांनी खुर्चीवर बसून राहू नये. प्रत्येक गावाला भेट द्यावी. नितेश राणेंनी वीज वितरण अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल. केरळमध्ये मान्सून दाखल. दरवर्षीपेक्षा 1 आठवडा आधीच मान्सून केरळात. कर्नाटक आणि तामिळनाडूमधील काही भागही मान्सूनने व्यापला.
नैऋत्य मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल. पुढील 2 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होण्यास अनुकूल वातावरण. सोलापूर जिल्ह्यामध्ये दुसऱ्याही दिवशी पावसाच्या सरी कायम. पंढरपूर, सांगोला, करमाळा, माढा, माळशिरस या सर्व तालुक्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी. चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतात ठेवलेल्या धान पिकाचं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हेरावल्यामुळे शेतकरी हवालदिल. मान्सूनपूर्व पावसामुळे धडगाव तालुक्यातील उदय नदीला पूर. पुलाचं काम अर्धवट असल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास. सोलापूरच्या उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये 2.25 टीएमसीनं वाढ. उजनी धरणाच्या बांडलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. राजाराम बंधारा देखील पाण्याखाली गेला. इथली वाहतूक बंद ठेवण्याचा पालिकेचा निर्णय. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 12 ते 13 दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत असताना प्रशासनाचा हलगर्जीपणा. स्वस्त धान्य दुकानातील गहू पावसानं भिजल्याचा प्रकार समोर. नागरिकांकडून संताप व्यक्त. आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा. थोडक्यात प्रस्तुत करते MGM